आम्ही ना रोज झाडांना पाणी घालतो. त्या साचलेल्या पाण्यात ना छोट्या काळ्या चिमण्या आहेत ना, तर रोज येऊन बसतात आणि मस्त खेळत असतात. आणि मी ठरवलं की व्हिडिओ काढेन. आणि आता काढायला आले तर बघा माझी चावल लागतं उडाल्या आणि झाडावर जाऊन बसल्यात. झाडावर जाऊन बसल्या. 5-6 अननसाची झाडं होती आमची, कोणीतरी नेली. ते एकच अननस आलाय. झाडांना पाणी घातलं आल्या आल्या. येऊन झालं अर्धा तास. इथलं तर आता हे भरलं कुठे टाकू. बावडीला आमच्या ना भरपूर पाणी आहे. बावडी त्याची साफ केली. याला टाकलंय. जाऊन दे परत टाकते. हे बघा त्याशी ना पार्ककडून घरटं घेऊन आलो. त्यांच्या इथे नारळाच्या झाडावर ना खूप घरटी असतात. तिथलं एक घेऊन आलो. बाकीची खूप उंच आहे, तो मला नंतर देतो. आणि इथे आम्ही काचीच्या झाडाला लावलं आहे. मस्त आहे बघा. पार्थ वडे घेऊन आला. वडापाव आहे ना रे. मी खाल्लो बा आधीच. खेच आणलं. राणी दुकान. राणी दुकान आमच्या इथलं राणी दुकान फेमस हा. पण ओरशीत गेलो बोलतो ना तो. दूध पिशवी हां दूध पिशवी नव्हती ना, ओरशीतून घेऊन येतो. जिजामाताकडे आहे ना रे. थोडं आलो आणि आता सगळं झालं काम. थोडं जेवण बनवायचं आहे. आता हे आंबे आणलेले 3 मोठे लोणच्यासाठी आणि विकतच आणलेले. तर गोड लोणचं बनवतं. पिंड गोड लोणचं खूप आवडतं. तिकडे मला साबुदाण्याच्या चकल्या पण बनवायच्या, साबुदाणा बटाट्याच्या. ते बटाटे उकडत ठेवले. उशीर झाला थोडा, पण काय करणार, उन्हात करावं लागतं. त्याला लोणचं बनवून घेऊया. 2 दिवस राहिले मुंबईला जायला. मस्त आंबा गोड पण आहे. टेस्ट बघितली मी. इकडे कपडा टाकलाय. कशाचे आहे ते? साबुदाणा. साबुदाणा आणि बटाटा. ते पीठ मळतेळी दाखवलंच नाही मी. बटाटी उकडली आणि साबुदाणा कच्चाच मिक्सरमधून फिरवलं थोडंसं जाडसर. आणि बटाट्याचे हे किसले बटाटे उकडलेले त्याच्यात हे मिक्स केलं. हिरवी मिरची, मीठ बाकी आणि जिरं थोडंसं मिक्सरलाच फिरवलं. तिकडे जायचं आहे मला टाकायला. कपडा टाकते पहिले त्याच्यात थोडंसं करते. खूप कडक लागते कारण उशीर झाला, मामाकडून जाऊन आलो त्याच्यामुळे. सकाळीच करायला पाहिजे, मग ऊन नाही लागत आणि सुकतात पण लवकर. मामांकडून आल्यानंतर घराची थोडी साफसफाई केली. लोणच्यासाठी कैऱ्या चिरून ठेवल्या. आता बघा बटाट्याची चकली बनवते. आणि ह्याची रेसिपी ना मी अशी या लॉंग व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, किंवा तरी सेपरेट दाखवेन कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि आज ना खूप काम आहेत आणि आजचा व्हिडिओ हा मी काय काय कामं केली तोच असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही ना पूर्ण बघा. दुपारी आम्ही जेवलो, म्हणजे साधंच जेवण बनवलेलं, डाळ भात जेवलो, थोडा आराम केला. आता बघा संध्याकाळी ना कामाला सुरुवात केली. अजून दे एक कळशी. झाला हा, अजून एक कळशी लागते. बंद करताना माडा सोडतो. तुरटी फोडतो रे. नळ बंद कर बघू. आता ये ना आमच्या बावडीत तुरटी टाकतो, बारीक करतात. दगड घ्यायचं ना आपलं, काय लागतं ना. दगड आणू का? बघा तुरटी आणली 1 किलो. ती आता बावडीत टाकणार. बावडी साफ करून 2-3 दिवस झाले. ते तुरटी टाकायला सांगितलेली. जरा त्याची पावडर करायची तेव्हा नाही झाली, ती विरघळते म्हणतात. प्लॅस्टिक नको टाकू. प्लॅस्टिक एक उचल. हां
बरं हो ना ती विरघळणं. आता पाणी सगळं प्यायचं भरून घेतलं. किलो तुरटी आणि 1 किलो हे जाडं मीठ नमक आणि मिक्स करायचं आणि नंतर मग जळकी शेण जळून मीठ टाका ती. टाक मीठ टाक. हे मीठ आहे 1 किलो मीठ 1 किलो तुरटी आता मिक्स करणार आम्ही आणि बावडीत टाकणार. तर काळा काहीतरी होता काळा बिळा तसं नाही टाकायचं बावडी. हां टाक होतं का मिक्स होईल का बघ जरा तेवढा थोडं लावून मिक्स करूया. चला बावडीत टाकून जाऊया. चला पकड बिस्कुट नाही मिक्स तुम्ही टाकता असं मीठ आणि तुरटी नाही नाही अजूनपर्यंत नाही टाकली आहे. थोडं लागली मी तुरटी पाटर पाईप नको टाकतो तोंडाक लागली तर काय होतं कसं झाला तुरटीचं इतकं काय नाही लागल्यावरती ते लावतात का शेविंगला. तू करतो शेवी काका सांगा राखींना. हां आता कसं टाकूया असं टाकूया थोडा नाही टाकायचा. मग असं आता ही तुरटी आणि मीठ आम्ही आता टाकतोय. सगळीकडे जाऊन दे. टोप टाकशी धय टोप ठेव टोप पडलं परत तो कोणाच नाही. पाणी क्लीन आमचं कसा नाही रे घाईले करतो. एका ठिकाणी नाही टाकायचा कुठे एका ठिकाणी काकी असं पसरून टाकायचा. चल झालं एक काम केलं आम्ही तुरटी आणि मीठ टाकलं. आता काय टाकायचं माहिती आहे काय गौरी म्हणतात शेणी असते ना मोठी ती जाळणार आणि पेटी त्याच्यात टाकायची आहे. ते आम्हाला जमणार नाना बोलले मी येऊन टाकेन ते आणून ठेवले आम्ही. आता पाणी बघा आमचं किती क्लीन आहे दाखव. आणि त्याची बावडी साफ केली आम्ही बघा मस्त आणि भरपूर पाणी आहे बघा आमच्या बावडीला 20 फूट खोल. चला आता राहून द्या सकाळी निवडणं प्यायचं भरून घेतलं तुरटीचा वास येऊ नये म्हणून. आता हे बघा आमच्याला जाळी कशी आहे हे ओपन करतो आणि हे बंद आणि ह्याला लॉक लावतो. मग आम्ही जाते हे बघा असं लावून घेतो इथे लॉक लावून टाकतो. आणि ह्याच्यावर पूर्ण आम्ही ना नेट टाकणार कारण कचरा वगैरे पडतो ना म्हणजे झाडं ना तशी बाजूला पण हवेने कचरा येतो ना तो. चला एक काम पत्ते केलं आम्ही. चिरे आणताना चिरे कामगार कंपाऊंडची भिंत बांधली तेव्हा ना थोडे आमचे चिरे बाहेर पडलेले त्यात आम्ही ना आतमध्ये आणून ठेवतो नाही तर ना कोणतरी घेऊन जाईल रस्त्यावरच आहेत ना म्हणून. आणि एक चिरा पण ना खूप महाग आहे म्हणजे अंदाजे 30-40 रुपये तरी असेल. चिरे आमचे पडलेत ते अंग घेतो आता बकरा पकडू थांब आपण पकडूया. रिटायरमेंट नंतर आराम करायची 3 आहे. आराम हराम आहे माहिती आहे ना कोण बोललंय कोण बोललाय कोणतरी बोललं बाबा गांधीजी बोललं काय. काम चला असं नेलं ना लगेच आता ह्याला पाणी अडून राहील ना अगोदर ते पुढे हे लावलेत कसे
तसे याला लावणार गोल करून. आता तो काय करतो बघन त्याचं काढणी ठेवून दे. तो साफ करतो का त्याला बरोबर केलं. तू काय करता लावता बघ. त्याचे लावून टाकून देते आधी. झाडला नाही बघू झाड तर बघू काय करतात. झाडला झाडला ಅಂದ್ರೆ झाडला बरोबर झाडला. झाडू वाजूक ते पायाक लागत लाव बाप्पा ते. बस झालं हो एवढा इथेच लावूया ना. लांब नको लांबडा नको. झाडू घेऊन चिरे आणि पत्रे लावून आम्ही ना मोटर नेहमी ना झाकूनच ठेवतो. पण त्याची मोटरचा प्रॉब्लेम झाला तेव्हा ना हे सगळं खोलावं लागलं. आता पुन्हा मी तशी होती तशी झाकून ठेवतोय. आता अभ्यास होऊन आहे. हा मग नाहीच करणार. झोपायचा टीव्ही बघायचा. झोपायचा टीव्ही बघायचा. आमचं हे ना नेहमीचंच काम आहे. म्हणजे गवत पालापाचोळा गोळा करायचा नंतर ते जाळायचं. म्हणजे खूप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल. इकडे पण कचरा जाळून टाकूया. हा तिकडे नको करते पाईप मागच्या जळलेलो. हा तिकडे दिवसभराची कामं जवळजवळ संपत आली. तिकडचा पालापाचोळा जाळला तर इकडचा जाळतोय. आल्यापासून हीच कामात आम्ही कामगार काकी मॅनेजर. सांगतील हे काम करा ते काम करा. चाय पितो आम्ही आता. काम करून चहा आलेली आहे.
बिस्किट खाली आता संपला. मारी बिस्किट आणि खारी कामगाराला. अरे काकांका 2 बिस्किट आहे. घे तुला चाय. हे खायचे. हे घ्या काका तुम्हाला. काम झालं. तर तू काही जास्त खाली छोटो म्हणून बिस्किट घ्या मग. केस पण नाही मिळतं एवढं काम होतं. आता पण दुसरं काम आहे. काम के ऊपर काम. वरती साफ करायचं ते लाद येतं पुसते बरोबर घासायचं. माझे बिस्किट खाऊ बरं येतात ना. आता ते चावतात बारीक बारीक.